नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला अशी रात्र का दाखवतीये, तर चला आधी टाइम बघून घेऊया. वाजलेत सकाळचे 6:30 आणि मला होती मेकअपची ऑर्डर. लोकेशनला पोहोचले आणि पटापट माझं सामान काढून घेतलं. मेकअप आज जरा फास्ट करायचा होता, कारण या सर्वांना जायचं होतं हॉलवर. असो, मेकअप करून घेते आहे. आज विचार केला की बेस न करता आधी पूर्ण आय मेकअपच करून घेते आणि त्यानंतर बेस करते. पटापट मेकअप केला, हेअरस्टाईल केली, त्यानंतर त्याला सेट करण्यासाठी स्प्रे वगैरे मारून घेतला. आता या ताईच्या इयरिंग्स घालून होतात तोपर्यंत मी माझं सामान आवरून घेते आहे. लकीली आज माझ्यासोबत माझी बहीणसुद्धा होती. फायनल टचअप देते आहे. तर या ताईंच्या नंदेचं लग्न आहे. काल एंगेजमेंट होती, तर मी त्या दिवशीसाठीचा लुक केलेला आणि आज लग्नासाठीचा लुक करून देते आहे. त्यांचा लेहंगा हेवी होता, म्हणून मेकअप त्यांना खूप मिनिमल असं पाहिजे होतं, लाईट, म्हणून मी त्यांना ते तसंच दिलेलं आहे. मला असं वाटतं प्रत्येक बिझनेसमध्ये ना कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे खूप इम्पॉर्टंट असतं, म्हणून मी त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देते. टचअप झाल्यानंतर त्यांना चेक करायला सांगितलं आणि त्यांचे एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजलंच असेल त्यांना मेकअप आवडलाय की नाही. त्यांचा लेहंगा हेवी होता, म्हणून त्या हॉलवर गेल्यानंतर तो वेअर करणार होत्या. त्यामुळे मी तुम्हाला लेहंगा तर नाही दाखवू शकत, पण फोटोज आल्यानंतर ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. बघा, त्यांना पाहिजे होता तसा लाईट मेकअप आणि हेअरस्टाईल करून दिलेली आहे आणि त्या खरंच खूप खुश होत्या. त्यांना खुश बघून ना मला सुद्धा खूप भारी वाटत होतं. त्यांना हवं तसा आय मेकअप करून दिला लाईट, आणि त्यांना त्यांचा मेकअप कसा वाटला ना हे आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. आणि तुम्ही सुद्धा सांगा बरं का, तुझे दोन्ही दिवशीचे लुक कसे वाटले ते सांग. खूप छान वाटले आवडले? आणि खूप छान वाटले. खूप थँक्यू. सुंदर करून दिलं त्याबद्दल धन्यवाद. सर्व झाल्यानंतर परत आतंकवादासारखा लुक करून निघालोय घरी जायला. असो, माझी बहीण बघा किती दमल्यासारखी दिसतीये ना, कारण तिला भल्या पहाटेच उठावं लागलं. असो, सामान घेऊन ट्रिप्सची जातोय आम्ही. आणि तुम्ही विचार करत असाल माझ्या पायामध्ये चप्पल का नाहीये, तर ना आज माझ्यासोबत असं घडलं की तिथून माझी चप्पलच एक्सचेंज झाली. लग्न घरी अशा काही ना काहीतरी गोष्टी होतातच, पण मी असा विचार करते की चप्पल जाणं म्हणजे चांगली गोष्ट आहे, दलिंद्री जाते. बघा, आता मध्ये बॅग घेतलेली आहे आणि पुढे बाबा गाडी चालवतात आहे, ट्रिप्सही जातोय, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही, कारण ॲडजस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते आणि ती करायलाच पाहिजे. सर्व जो लोक जर सोबतचे समजूतदार असेल ना, तर मग त्याचं काही वाटत नाही. असो, मला ना आता घरी जायची खूप जास्त घाई झालेली आहे, कारण माझी प्रिशूची मला प्रचंड आठवण येते. जास्त वेळ काही तिच्यापासून दूर नव्हती, 3च तास तिच्यापासून दूर होती, पण तरी ना आल्याबरोबर तिने मला अशी मिठी मारली आणि माझ्याकडे कशी बघतीये. खरंच एवढ्याशा लेकीला सोडून जायला ना अजिबात मन होत नाही. असो, आम्हाला दोघीला लोकेशनला सोडून बाबा गेले होते मार्केटला, आणि बघा मस्त वाटाण्याच्या शेंगा आणल्यात. आणि ते मार्केटला गेल्यानंतर काही खाऊ आणणार नाही हे तर अशक्यच. मस्तपैकी गरमागरम जिलेबी आणलेली आहे त्यांनी. चला, या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.